नमस्कार, मी कविता. सिलाई सिक्रेट बाय कविता या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या या एका नवीन व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गोलगळ्यावरती पायपिंग कशी करायची आहे. तर खूप छान पद्धतीने मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे. आणि पायपिंग असणार आहे, या कलरच्या मी क्रॉस पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत 2. आणि हा असणार आहे आपला ब्लाउज. त्याच्यासाठी मी पुढची साईड तयार करून घेतलेली आहे, कटोरी वगैरे जोडून घेतलेली आहे. आणि बॅक साईड सुद्धा तयार करून घेतलेली आहे. म्हणजे थोडक्यात काय तर शोल्डर मी ते जोडून घेतलेला आहे. हे पहा, हा पुढचा गळा आणि हा पाठचा गळा इकडे. तर याला आपण या कॉन्ट्रास्ट कलरची पायपिंग जोडून घेणार आहोत. याच्यामध्ये जी फुलं ज्या कलरची आहेत त्या कलरची पायपिंग आपण जोडणार आहोत. तर खूप छान पद्धतीने आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पायपिंग कशी करायची हे दाखवून देणार आहे. आणि व्हिडिओ खूप छोट्यात छोटा होणार आहे, अगदीच 10 मिनिटाचा व्हिडिओ होणार आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहावा अशी माझी विनंती आहे. आणि व्हिडिओ संपूर्ण पहा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा की जेणेकरून त्यांना या व्हिडिओची मदत होईल पायपिंग शिकायला. ओके, चला तर मग जाऊया आपल्या मशीनवरती. तर हे पहा, आता ह्या आहेत क्रॉस पट्ट्या. म्हणजे गळ्याला आपण पायपिंग करणार आहोत त्या गळपट्टी म्हणा. तर गळपट्टी आपण नेहमी क्रॉस कपड्यामध्ये काढत असतो. त्याचप्रमाणे या क्रॉस पट्ट्या सुद्धा मी क्रॉस कपड्यामध्येच काढून घेतलेल्या आहे. गळापट्टी क्रॉस कपड्यामध्ये काढून घेतलेली आहे. तर ही थोडी शायनिंगचं कापड आहे हे. तर ते असं रोल होतं कटिंग केल्यानंतर. तर आता पहा, याच्यामध्ये जे ब्लाऊज पीसमध्ये जी फुलं आहेत त्या कलरला मॅचिंग असं मी कापड पायपिंगचं घेतलेलं आहे. आणि इथे पहा शोल्डर जोडून घेतलेला आहे. आता पहा, ह्या क्रॉस पट्ट्या कशा पद्धतीने जोडायच्या, पहिल्या जॉईंट करून घ्यायच्या आहेत. 2 तुकडे आहेत तर ते कशा पद्धतीने जॉईंट करायचे आहेत ते मी तुम्हाला दाखवते. तर पहा, एक पट्टी आडवी ठेवायची आणि एक पट्टी उभी ठेवायची आहे. ज्या पद्धतीत मी दाखवली आहे अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहे. आणि क्रॉसमध्ये शिलाई टाकून घ्यायची. पहा, या कोपऱ्यामधनं या कोपऱ्यापर्यंत क्रॉस शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि एक्स्ट्राचं कापड आपल्याला आता हे कट करून घ्यायचं आहे, एकदम फिनिशिंग सकट असं. तर पहा, अशा पद्धतीने हे दिसणार आहे. हे पहा, आणि आता ह्याच्यावरती आपल्याला अजून एक डबल शिलाई टाकून घ्यायची आहे. त्याच शिलाईवरती डबल शिलाई करून घ्यायची आहे. धागे दोरे वेळच्या वेळी कट करून घ्यायचे आहेत आपल्याला, जेणेकरून आपली पायपिंग एकदम फिनिशिंग सकट तयार होईल. इथे मी साधारणतः एक नख मारून घेतलेला आहे. आता पहा, इथे मी सरळ करून घेते या कापड. पुढे जे टोक होतं त्या कपड्याला, क्रॉस कपड्याला, तिथे मी कट करून घेतलेलं आहे सुरुवातीला. आता पहा, हुकपट्टी आणि आयपट्टी आपण अशा प्रकारे चेक करून घ्यायचे, सारख्या आहेत की नाही उंचीला, खालीवर होता कामा नये, त्यासाठी चेक करून घेतलेला आहे मी. आणि दोन्हीही पट्ट्या म्हणजे आयपट्टी आणि हुकपट्टी दोन्ही एकसारख्या आलेल्या आहेत. आणि आता आपल्याला सुरुवात करायची आहे गळापट्टी जोडायला. तर कशा प्रकारे जोडायची पहा. असं पुढे बघा, सुरुवातीला अर्धा इंच कापड आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचं आहे. आपल्या ह्या आयपट्टीच्या पुढे अर्धा इंच कापड सोडायचं आहे. आणि तिथून अशी शिलाई करत जायचं आहे आपल्याला. एकसारखं शिलाई मार्जिन ठेवायचं आहे 2 सुताचं, किंवा तुम्ही 1 सूत सुद्धा ठेवू शकता. अशा प्रकारे एकसारखं शिलाई मार्जिन ठेवून जोडत चालायची आहे पट्टी आपल्याला. तर आपली ही क्रॉस पट्टी जी आहे ती आपल्याला थोडीशी खेचायची आहे, खेचून लावायची आहे, जेणेकरून आपलं शोल्डर उतरत नाही, किंवा मग पायपिंग एकदम अशी सुपिरियर येते, एकदम छान अशी गोल आकारामध्ये दिसते, एकसारखी दिसते. आणि इथे आपण एकसारखं शिलाई मार्जिन ठेवायचं आहे. त्यामुळे काय होणार आहे, आपली पायपिंग जी आहे एकसारखी अशी येणार आहे, कुठेही जाड पातळ अशी होणार नाही, एकसारखी पायपिंग आपली येईल. तर पहा, जिथे गोल आणि म्हणजेच कर्व आकार आहे तिथे थोडंसं जास्त खेचायचं आहे आपल्याला. हे पहा, अशा पद्धतीने नॉर्मली, एकदम जास्त पण नाही, नाही तर मग तिथे पायपिंग पलटी होण्याचे चान्सेस असतात. हे पहा,
मी कशा प्रकारे हे 2 बोटं ठेवते आणि कशा प्रकारे खेचते गळापट्टी. एकदम नॉर्मली खेचत आहे पहा, तुम्हाला दिसत असेल. एकदम जास्त पण नाही खेचायचं आहे. तर आता या शोल्डरच्या इथे पहा, इथे पण थोडंसं नेहमीपेक्षा जास्त खेचायचं आहे गळापट्टी. अशा पद्धतीने आपली गळापट्टी एकसारखं शिलाई मार्जिन ठेवून जोडून घेतलेली आहे आपण. हे पहा, आता शेवटी काय करायचं पहा, इथे सुद्धा आपल्याला पुढे अर्धा इंच कापड एक्स्ट्रा ठेवून कट करून घ्यायचं आहे. बाकीचं कापड एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं. हे पहा, अर्धा इंच कापड आपण पुढे जास्त ठेवलेलं आहे दुमडण्यासाठी आपल्याला. पहा आता पहा कशा पद्धतीने हे फोल्ड करायचंय कापड. पहा, आतल्या बाजूला मी फोल्ड केलेलं आहे, म्हणजे कसं फिनिशिंग खूप छान येते आणि बाहेर आपलं कापड जरा सुद्धा निघत नाही. आता पहा अशा पद्धतीने ते पलटी करून घेतले मी. आणि आता पहा, गळ्याचा जो गोलवा आकार आहे, जिथे कर्व आहे गळ्याचा, तिथे मी कैचीने छोटे छोटे कट्स लावून घेतलेले आहेत. त्याने पायपिंग खूप सुंदर येते, अशी फिनिशिंग सहित खूप सुंदर दिसते पायपिंग. तर पहा, पुढच्या गळ्याला आता मी कट्स दिलेले आहे. आता आलो आपण पाठीमागच्या गळ्याकडे. तिथे सुद्धा त्या कर्ववरती असे छोटे छोटे कैचीचे कट्स देऊन घ्यायचे आहे. तर ही आहे गळ्याची दुसरी बाजू. दुसऱ्या बाजूचा गळा आहे, तिथे सुद्धा मी कट्स देऊन घेतलेले आहे. तर आता पहा काय करायचं आहे. ही गळ्याची दुसरी बाजू आहे पहा. हा कापड सुद्धा एक्स्ट्राचा आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे. असा तुम्ही या पद्धतीने करा, असा, किंवा मगाशी दाखवल्याप्रमाणे असा आतल्या बाजूला फोल्ड करा, थोडीशी शिलाई टाकून घ्या. अशा पद्धतीने. तर आता काय करायचं बा, हा जो फोल्ड केलेला आहे हे बा, तर असा एक फोल्ड करायचा आहे. मी ज्याप्रमाणे दाखवते त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा फोल्ड करायचं आहे. आणि इथं खाच्यामध्ये अशी व्यवस्थित शिलाई टाकून घ्यायची आहे. लक्षात ठेवायचे, आपली शिलाई ही गळापट्टीवर नाही आली पाहिजे, बरोबर ह्या खाच्यामध्ये अशी आली पाहिजे. कारण जर गळापट्टीवर शिलाई गेली तर ते चांगली नाही दिसत आहे पायपिंग आपली. त्यामुळे आपण एकसारखा असं शिलाई मार्जिन ठेवायचं आहे. 3 सुताची गळापट्टी हे पहा, फोल्ड करून अशी 3 सूत राहील अशी ठेवायची आहे. आणि वेळोवेळी काय करायचं आहे, आपलं खालच्या बाजूने पाहायचं आहे की व्यवस्थित आपलं कापड त्या दाब शिलाईमध्ये अडकलं गेलेलं असेल. दाब शिलाई नाही म्हणता येणार आपल्याला, म्हणजे एक प्रकारे दाब शिलाईच आहे, पण त्या खाच्यामध्ये आपण केलेली आहे. दाब शिलाई म्हणजे आपली त्या पट्टीवर यायला पाहिजे अशी त्याला दाब शिलाई म्हणतात. पण आपण हे पट्टीवर न टाकता त्या खाच्यामध्ये टाकत आहोत, जेणेकरून ती व्यवस्थित असं तिचं फिनिशिंग दिसेल. अशा पद्धतीने ही शिलाई टाकून घ्यायची आहे. हे पहा, अशा प्रकारे आतल्या बाजूने पाहत जायचं नेहमी की आपली गळापट्टी बरोबर फोल्ड झाली की नाही एकसारखी अशी. हे पहा, आणि गळ्याचं लुक, गोल गळ्याचं लुक हे पायपिंगवरतीच डिपेंड असतं बरेचदा. जेवढी तुमची पायपिंग सुंदर असेल तेवढा तो सुंदर गोल गळा असा खूप छान दिसतो. तुमची पायपिंग जर चांगली असेल ना तर खूप छान असा लुक येतो गळ्याला. त्यामुळे पायपिंग ही खूप छान तुम्हाला सुद्धा करता येईल अशी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेली आहे. असं हे बघा, एकसारखं अंतर सोडून मी तिथे शिलाई टाकून घेतलेली आहे. आता इथे पहा, दुमडून घेतलेलं आहे शेवटी सुद्धा, आणि शिलाई लॉक करून घेतलेली आहे. शिलाई लॉक करायला विसरायचं नाही. हे पहा, आता तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आपलं एकसारखी रुंदीची पट्टी इथे फोल्ड करून झालेली आहे. हे पहा, आता इथे फायनल नाही, तर इथे आपल्याला अजून एकदा फोल्ड करायचं आहे, म्हणजे आपली पायपिंग व्यवस्थित होईल. आणि आता पहा, हे जे दाखवते मी आहे ते एक्स्ट्राचं कापड आपल्याला अशा कैचीच्या साहाय्याने कट करून घ्यायचं आहे. तर ही कैची पहा खूप सुंदर आहे, पटापट म्हणजे असं खूप छान असं कट करता येतं, पण खूप सावकाश पद्धतीने आणि काळजी घेऊन कट करायचं आहे. कारण काय, अस्तरचा कापड किंवा मेन फॅब्रिक कट होण्याचे चान्सेस असतात, म्हणून खूप काळजीपूर्वक आणि हळूवारपणे असं एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली पायपिंग खूप सुंदर आणि आतल्या बाजूने सुद्धा तिचं फिनिशिंग खूप छान दिसेल. असं कुठेही कपडा असा बाहेर आलेला दिसणार नाही. हे पहा, हा कसा बाहेर आलेला होता तसा.
तर तिथे कट केल्यानंतर एकदम फिनिशिंग सगळं छान दिसते आहे आतली बाजूचा. आता पहा आपल्याला हा अजून एक फोल्ड करायचा आहे. तो फोल्ड कसा करते ते पहा. अशा पद्धतीने आपल्याला जेवढी बारीक पाइपिंग पाहिजे असेल त्या पद्धतीने आपण पकडायचं आहे आणि तो फोल्ड करायचा आणि ते दाखवल्याप्रमाणे बरोबर अशी त्या खाच्यामध्ये शिलाई गेली पाहिजे. पाइपिंग वरती नाही आली पाहिजे गळापट्टीवरती. ह्याच्या आधी जशी आपण टाकली होती शिलाई त्याचप्रमाणे शिलाई टाकून घ्यायची आहे. एकसारखी पाइपिंग जेव्हा आपण शिलाई मार्जिन एकसारखं ठेवतो त्यावेळेला आपली गळ्याची पाइपिंग सुद्धा एकसारखी अशी येत असते पहा. कुठेही जाड किंवा पातळ होत नाही, ओबड धोबड दिसत नाही, एकसारखं फिनिशिंग दिसतं आणि गळ्याला खूप सुंदर आणि सोबर असा लुक येतो पाइपिंगमुळे. हा तर खूप छान होणार आहे याची पाइपिंग, कारण याला कॉन्ट्रास्ट असं आपण पाइपिंग घेतलेली आहे. हे पहा आता दुसऱ्या बाजून तुम्हाला आतली बाजू दाखवलेली आहे, किती छान अशी झालेली आहे फिनिशिंग. आता इथे तुम्हाला एकदम व्यवस्थित दिसत असेल, कारण याला वेगळ्या कलरची पाइपिंग मी जोडलेली आहे, म्हणजे मॅचिंग अशी जोडलेली आहे कॉन्ट्रास्ट. पण तुम्हाला आता व्यवस्थित लक्षात येत असेल असं, कारण मॅचिंग कापड असल्यानंतर एवढं नाही लक्षात येते. पण अशा पद्धतीने जर वेगळ्या कपड्यावरती तुम्हाला लवकर लक्षात येईल. किती सोप्या पद्धतीने तुम्हाला ही पाइपिंग सांगितलेली आहे मी कशा पद्धतीने करायची आहे. खूप सोपी आहे पाइपिंग करायला, पण पाइपिंग करताना सराव पाहिजे असतो, प्रॅक्टिस पाहिजे असते. सरावाने खूप छान असं कोणतंही काम आपलं सरावाने खूप दिवसेंदिवस चांगलं होत जातं. सुरुवातीला थोडंसं होतं, एकदम परफेक्ट शिलाई येत नाही नवीन शिकणाऱ्यांसाठी, ती थोडीफार तरी गळापट्टीवरती जाते. पण सरावाने खूप छान असं तुम्हाला सुद्धा जमून जाईल. आता मला खूप सारा सराव झालेला आहे, त्याच्यामुळं हे एकदम प्रॉपर असं व्यवस्थित एकसारखी पाइपिंग मला करायला जमते आहे. तर माझ्यासारखी पाइपिंग तुम्हाला सुद्धा व्यवस्थित अशी जमेल. ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्याचप्रमाणे तुम्ही त्याच पद्धतीने गळपट्ट्या वगैरे काढून व्यवस्थित जोडून एकसारखं शिलाई मार्जिन पकडून अशी पाइपिंग करायची आहे. आणि पहा इथे शेवटी शिलाई लॉक करायला विसरायचं नाही, नेहमीप्रमाणेच. ओके. हे पहा आता तुम्ही पाहू शकता किती छान अशी पाइपिंग आलेली आहे. पुढचा गळा पहा तुम्ही, एकदम प्रॉपर राऊंड असा आलेला आहे गळा आणि कुठेही लहान मोठी झालेली नाही पाइपिंग पहा. आता तुम्हाला आतली बाजू सुद्धा दाखवते, आतल्या साईडनं. हे पहा किती छान असं फिनिशिंग आलेलं आहे पहा, कुठे सुद्धा धागा दोरा बाहेर निघलेला नाही, हो की नाही. पहा पाठीमागची बाजू पाठच्या गळ्याची सुद्धा. हे पहा फायनल लुक आपला हा तयार झालेला आहे ब्लाऊजचा. आतली बाजू वरची बाजू एकदम फिनिशिंग सकट तयार झालेला आहे पहा. दोन्ही बाजूंचं तुम्हाला मी आतली बाजू दाखवलेली आहे. आता हा इकडच्या साईडचा सुद्धा गळा पहा किती फिनिशिंग सकट तयार झालेला आहे. आणि पहा आता फायनल लुक तुमच्या समोर आहे, परत एकदा पाहून घ्या. पहा किती सुंदर अशी पाइपिंग दिसते आहे पहा, हो की नाही. तर हा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या पाइपिंग करण्यासाठी खूप मदत होईल. पहा किती छान अशी पाइपिंग आलेली आहे. समोरचा गळा सुद्धा पहा एकसारखी पाइपिंग दोन्ही बाजूंनी आलेली आहे, हो की नाही. छान असे दिसत आहे पाइपिंग, कॉन्ट्रास्ट मध्ये आहे, त्याला खूप सुंदर असं लुक आलेला आहे. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.